नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज आपण नेहमीचाच बेसनचा ढोकळा न बनवता प्रथिनेयुक्त आणि पचायला हलका असा मुगाच्या डाळीचा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा ढोकळा चवीला उत्तम लागतोच, पण तितका जाळीदार आणि मऊसर होतो. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ निवडून 1 वेळा धुवून घेतली. नंतर डाळीच्या दुप्पट पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवलेली आहे. डाळ तुम्ही पाहू शकता भिजून दुप्पट झाली आहे. बोटांनी दाबून पाहिल्यावर सहज तुटत आहे. डाळीतील पाणी बाजूला काढायचं आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूयात. डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन जाडसर वाटून घेऊयात. डाळ वाटत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. डाळ आपली जाडसर वाटून झालेली आहे. डाळ बारीक वाटायची नाही आहे. बारीक वाटली गेली तर ढोकळा आपला फुगणार नाही आणि जाळीही येणार नाही. वाटलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढूया. याच पद्धतीने शिल्लक डाळ वाटून घेऊया. डाळ आपली वाटून झालेली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा साखर घालून वाटून घेऊयात. ढोकळा किती तिखट हवा आहे त्याप्रमाणे मिरचीचे प्रमाण तुम्ही ठेवू शकता. वाटलेले मिश्रण एका वाटीमध्ये काढून त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. चमच्याने एकसारखे करूया. मिक्स करून झाल्यानंतर वाटलेल्या डाळीमध्ये घालूयात. पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून तेल घालूया. साधारण 2 चमचे पाणी घालूयात. पळीच्या साहाय्याने चांगले फेसून घेऊयात. मिश्रण आपलं फेसून झालेलं आहे. ट्रेमध्ये तेल घेऊयात. हाताने व्यवस्थित पसरून घेऊयात. ट्रेला तेल लावून झाल्यानंतर मिश्रण आपलं थोडं दाट वाटत आहे, म्हणून आणखीन थोडं पाणी घालून मिक्स करूया. कढईमध्ये पाणी ओतायचं आहे. त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस गॅस मोठी करून पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळायला लागले की अर्धा टीस्पून खायचा सोडा घालून मिक्स करूया. तुम्ही फ्रूट सॉल्ट घातला तरी चालेल. आता लगेचच हे मिश्रण ट्रेमध्ये ओतून पसरून घ्यायचं आहे. ट्रेऐवजी तुम्ही ढोकळा ताटामध्ये सुद्धा उकडत ठेवू शकता. कढईवरचे झाकण काढून ट्रे त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. झाकण ठेवूया. गॅसच्या मोठ्या आचेवर 10 ते 15 मिनिटे ढोकळा शिजवून घेऊयात. 15 मिनिटे झाली की गॅस बंद करून ट्रे बाजूला काढायचा आहे. आता फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये अर्धा पळी तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून तीळ, ताजी कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. फोडणी आपली थोडी थंड झाल्यावर मिश्रणावर चमच्याच्या साहाय्याने पसरून घेऊयात. फोडणी आपली छान पसरून झाली की याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. सुरीच्या साहाय्याने ढोकळ्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि चौकोनी आकार होतील असे तुकडे कापून घ्यायचे आहेत. ढोकळ्याचा पीस तुम्हाला मी काढून दाखवते. हे बघा, याच्यामध्ये आपण रवा घातलेला नाही आहे, तरीही याला छान जाळी आलेली आहे.
फोडणीमध्ये तीळ घातलेले असल्यामुळे ढोकळा आपला आणखीनच खमंग लागणार आहे. आपला मुगाच्या डाळीचा ढोकळा खाण्यासाठी तयार झाला आहे. असा मुगाच्या डाळीचा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.